घुग्घुस पडोली ताडाली मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे प्रवाशांना व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे। या मागणीसाठी भाजप नेते ब्रिजभूषण पाझारे यांनी पडोली ठाणेदार यांना तक्रार दिली आहे आणि खड्डे बुजवण्याची देखील मागणी केली आहे। ब्रिजभूषण पाझारे यांनी निवेदनातून स्पष्ट केले की रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे। नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कारवाई करावी आणि खड्डे बुजवावेत, अन्यथा आंदोलन करावे लागेल। यासोबतच या रस्त्यांची पाहणी केली असून पडोली ठाणेदारांना रिपोर्ट सादर केला आहे। जर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई केली नाही तर आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलन करणार असल्याचेही पाझारे यांनी सांगितले। आणि ताडाली ते या ठिकाणी अनेक गड्डे पडलेले आहेत। परवा एका प्रशांती पचकटे यांचा महापुरल्यापासून ऍक्सिडेंट झाला। मोठ्या गड्ड्यामध्ये मोटरसायकल पण पाय तुटला। तुमच्या हलदर म्हणून ताई आहे त्या पडोली चौकामध्ये 2 फुटाचा गड्डा आहे। त्या दुखणं असं आहे का कुणाचा पाय तुटत आहे, कुणाचा हात तुटत आहे, कुणाचा जीव जात आहे। पण या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे अधिकारी मात्र ठेकेदार मस्त आहे, पण आता ठेकेदाराची ना अधिकारी नाही। आम्ही ठाण्यामध्ये आलो आहे, पडोली ठाणेदाराला सांगितलं आहे का आता तुम्ही त्यांच्या विरुद्ध FIR करा आणि FIR करून त्यांनी गड्डे बुजले पाहिजे। आणि 0 माइल्स पर मध्ये इतकी ट्रॅफिक असतो। मोटरसायकलचा एखादा आपली बहीण किंवा भाऊ हे छोटं कुटुंब असते, मोटरसायकल जात असते, मनात छोटं गड्डा असते, तात्काळ पडते, रात्री बेरात्री आणि मग दवाखान्यात जावं लागते आणि हानी होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीने आपण या पद्धतीने थोडंसं आंदोलन या ठिकाणी उभं करत आहे। तर 3 दिवसामध्ये हे गड्डे बुजले नाही तर भाजप या ठिकाणी मोठं तीव्र आंदोलन करणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला धराशी राहणार नाही। तर कारण असं आहे का गड्डे बुजल्याशिवाय आम्ही काही राहणार नाही, कारण भारतीय जनता पार्टी